नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भेटगुरु या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यामध्ये जर आपण नवीन गाय त्या ठिकाणी खरेदी केली, तर आपण आपल्या या गायीची काळजी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे किंवा आपण आपल्या गोठ्यावरती जर जास्त प्रवास करून त्या ठिकाणी गायी आणलेली असेल, खूप लांबून त्या ठिकाणी गायी आणलेली असेल, तर त्या ठिकाणी आपल्या गायीमध्ये आपल्याला कुठल्या समस्या उद्भवू शकतात आणि आपण त्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे. तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यामध्ये नेहमीच आपली नवीन गाय खरेदी करण्याची त्या ठिकाणी इच्छा असते आणि आपण ती केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांना अनेक प्रकारच्या समस्या या पाहायला मिळत असतात. मग अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठली औषधांचा वापर करायला पाहिजे, त्यांचा आहार आपण कसा द्यायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला आपल्या या गोठ्यामध्ये आणलेली जी काही नवीन गाय असेल किंवा म्हैस असेल, तर ती लवकरात लवकर आपल्या या पशूंमध्ये मिसळून जाईल आणि ती लवकरात लवकर तिला हे जे वातावरण आहे तर ते देखील सेट होण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा पाहायला मिळेल. तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ हा पूर्ण पहा. आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी नवीन गायी खरेदी करतो, तर यामध्ये सर्वात पहिली जी काही काळजी घ्यायची आहे तर ती म्हणजे आपण आपल्या गायीला किंवा म्हैसला त्यांना मुबलक प्रमाणामध्ये स्वच्छ पाणी त्या ठिकाणी पिण्यासाठी द्यायचे आहे. कारण मित्रांनो, नवीन गायी खरेदी केल्यानंतर तिला तिच्या जुना गोठा असेल किंवा तिचा जुना जो काही मालक असेल तर त्यांची त्या ठिकाणी सवय असते. तर त्यामुळे आपले जे पशु आहेत तर ते पहिले 1-2 दिवस त्या ठिकाणी चारा देखील कमी खात असतात. तर त्या स्थितीमध्ये आपण तिला पाण्याची जी काही व्यवस्था आहे तर ती मुबलक प्रमाणामध्ये स्वच्छ पाण्याची जी व्यवस्था आहे तर ती करणे हे खूप गरजेचे आहे. आणि आपला जर त्या ठिकाणी मुक्त गोठा असेल तर त्यामध्ये तर आपली 24 तास पाण्याची व्यवस्था ही असतेच. त्यामुळे आपल्या या गाईला किंवा म्हैसला पहिल्या दिवशी तिला पाण्याची जी व्यवस्था आहे तर ती करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, दुसरी जी काही काळजी घ्यायची आहे तर ती म्हणजे आपण आपली जी नवीन गाई म्हैस खरेदी केलेली आहे तर तिला पहिल्या दिवशी शक्यतो आपण जो सुका चारा असेल किंवा वाळलेला चारा असेल तर तोच त्या ठिकाणी द्यायचा आहे, की ज्यामुळे आपल्या गाईला तिला त्या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये लवकर सेट होण्यासाठी फायदा होऊ शकतो. मित्रांनो, तिसरी जी काही काळजी घ्यायची आहे तर ती म्हणजे तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण आपल्या या गाईला त्या ठिकाणी हिरवा चारा प्लस तिचा जो काही जुना खुराक चालू असेल तर तोच खुराक आपण त्या गाईला त्या ठिकाणी तिच्या आहारामध्ये द्यायचा आहे. कारण आपण जर तिला जुना जो कुठला खुराक आवडत असेल तो जर आपण त्या ठिकाणी बदललेला असेल तर अशा स्थितीमध्ये आपली जी नवीन खरेदी केलेली गाई आहे तर तिच्यामध्ये तिला खुराक खाण्यासंबंधित अडचणी या पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आपण तिचा जुना जो काही मालक असेल तर त्याच्याशी विचारूनच आपण त्या गाईला कुठला खुराक द्यायला पाहिजे तर त्याविषयी आपण त्या गायीची त्या ठिकाणी माहिती घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या गाईला त्या गोठ्यामध्ये लवकरात लवकर सेट होण्यासाठी, तिला चारा खाण्यासाठी, तिला खुराक खाण्यासाठी, तिला मुबलक प्रमाणामध्ये पाणी जर असेल तर त्या ठिकाणी लवकरात लवकर आपली जी गाई आहे तर ती आपल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी सेट होऊ शकते. मित्रांनो, पुढील जी काही काळजी घ्यायची आहे तर ती म्हणजे आपण जर थंडीच्या दिवसामध्ये आपल्या गोठ्यावरती नवीन गाय खरेदी केलेली असेल तर तिला कमीत कमी पहिले 8 ते 10 दिवस तिच्या आहारामध्ये आपण तिला गूळ हा द्यायचा आहे. कारण मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये, सर्वच पशूंमध्ये त्यांना ऊर्जेची गरज त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये असते आणि आपण ही जी नवीन गाई किंवा म्हैस त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे तर तिला प्रवासामुळे त्या ठिकाणी त्रास हा झालेला असतो किंवा वातावरण बदल असेल, चारा बदल असेल, या गोष्टींमुळे तिच्यामध्ये चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी झालेले असते. तर त्यामुळे आपल्या या गायीमध्ये त्या ठिकाणी तिला ऊर्जेची कमतरता ही व्हायला नाही पाहिजे. तर त्यासाठी आपण तिच्या आहारामध्ये गुळाचा वापर किंवा गुळाचे जे काही पाणी आहे तर ते करून देखील आपण जर त्या गाईला त्या ठिकाणी पाजले तरीही मित्रांनो आपल्याला आपल्या गाईमध्ये त्या ठिकाणी ऊर्जा देण्यासाठी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपण तिला कमीत कमी पहिले 8 ते 10 दिवस तिच्या आहारामध्ये गुळाचा वापर किंवा गुळाच्या पाण्याचा वापर त्या ठिकाणी करणे हे खूप गरजेचे आहे. तसेच मित्रांनो, आपण जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी नवीन गाई खरेदी केलेली असेल तर यामध्ये मग आपण तिच्या आहारामध्ये त्या ठिकाणी तिला इलेक्ट्रॉल ज्या काही पावडर मार्केटमध्ये येतात व्हेटरनरीच्या, तर त्यांचा वापर आपण तिच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये आपण पाण्यामध्ये त्या ठिकाणी या इलेक्ट्रॉलच्या ज्या काही पावडर येतात तर तिचा त्या पाण्यामध्ये मिक्स करून आपण आपल्या गाईला त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या गाईच्या शरीरावरती जो कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आलेला असेल किंवा आपल्या गाईला त्या ठिकाणी पाणी जे जास्त प्रमाणात पाहिजे तर ते पिण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो आणि आपल्या या गायीमध्ये तिला जी काही कमतरता आलेली आहे किंवा तिच्या शरीरामध्ये
कुठलेही इलेक्ट्रोलाइट असतील, विटॅमिन्स असतील, यांची जी काही कमतरता तिला जाणवत आहे, तर ती भरून काढण्यासाठी या पावडरमुळे त्या ठिकाणी चांगला फायदा हा होऊ शकतो. मग यामध्ये मित्रांनो आपण पहिले 3 ते 5 दिवस जर या इलेक्ट्रॉल पावडरचा आपल्या या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये त्या ठिकाणी वापर केला, तर त्यांना लवकरात लवकर आपल्या गोठ्यावरती सेट होण्यासाठी निश्चितच चांगला फायदा हा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, पुढील जी काही काळजी घ्यायची आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या गोठ्यामध्ये नवीन गाय खरेदी केल्यानंतर तिला रेस्टोबल जेनेक्स कंपनीचे जे काही सिरप येते, तर त्या औषधाचा वापर आपण आपल्या गायीमध्ये कमीत कमी पहिले 5 ते 10 दिवस त्या ठिकाणी करायचा आहे. कारण मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपल्या गायींच्या शरीरावरती आलेला जो काही प्रवासाचा तणाव असेल, वातावरण बदलाचा असेल, चारा बदलाचा असेल, कुठल्याही प्रकारचा जो काही स्ट्रेस आलेला आहे, तर तो कमी करण्यासाठी आपल्याला त्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो. मित्रांनो, नवीन गाय खरेदी केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गायीमध्ये बऱ्याच वेळा प्रोटोझोल इन्फेक्शन होताना पाहायला मिळत असतात. तर ते टाळण्यासाठी देखील आपण या रेस्टोबल लिक्विडचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपण नवीन गायी त्या ठिकाणी खरेदी करतो, तर तिच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला गोचिड ताप किंवा बबेसियासिस यांसारख्या समस्या देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर त्या जर आपल्याला त्या ठिकाणी टाळायच्या असतील, तर आपण आपल्या गोठ्यावरती नवीन गाय खरेदी केल्यानंतर लगेच तिला कमीत कमी 50 ते 100 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे 5 ते 10 दिवस जर या रेस्टोबल सिरपचा तिच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर केला, तर तिला या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी निश्चितच आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपण आपल्या गोठ्यावरती ज्यावेळेसही आपण नवीन गाय खरेदी कराल, तर तिला या रेस्टोबल सिरपचा अवश्य त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला त्यामुळे निश्चितच चांगला फायदा होईल. आपल्याला नवीन गायीवरती तिच्या औषधोपचारावरती जो काही होणारा खर्च आहे, तर तो कमी करण्यासाठी मुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, पुढील जी काही काळजी घ्यायची आहे, तर ती म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या गोठ्यावरती नवीन गाय खरेदी करतो, तर त्या ठिकाणी तिला आपण मेलोनेक्स प्लसच्या जे काही बोलस मार्केटमध्ये येतात, तर त्यांचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. कारण मित्रांनो, प्रवासामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती ताण आलेला असू शकतो. त्यांच्या पायामध्ये त्या ठिकाणी पेन्स होऊ शकतात. त्यांच्यामध्ये टेम्परेचर वगैरे येण्याच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर त्यामुळे आपण जर त्यांच्यामध्ये सकाळी 2 गोळ्या मेलोनेक्स प्लस आणि संध्याकाळी 2 गोळ्या मेलोनेक्स प्लस याप्रमाणे जर त्या ठिकाणी वापर केला, तर त्यांच्या शरीरावरती आलेला तणाव असेल, त्यांना होणारा जो काही पेन असेल, त्यांच्यामध्ये जे काही टेम्परेचरच्या समस्या येत असतील, तर त्या कमी करण्यासाठी या मेलोनेक्स प्लस गोळ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. आणि या गोळ्यांमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जो काही थकवा वगैरे येत असतो, तर तो देखील कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होईल. त्यामुळे आपण आपल्या गायीमध्ये या मेलोनेक्स प्लसच्या गोळ्यांचा वापर देखील सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 याप्रमाणे कमीत कमी पहिले 3 दिवस जर त्या ठिकाणी केला, तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, पुढची जी काही काळजी घ्यायची आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये त्यांना लिव्हर टॉनिकचा जो काही वापर आहे, तर तो पहिले 10 दिवस त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, लिव्हर टॉनिकमध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारचे विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिव्हर एक्स्ट्रॅक्ट असतील. तर या गोष्टींमुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे, तर तो कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक जी आहे, तर ती वाढवण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन जे आहे, तर ते सुधारण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण नवीन पशू खरेदी केल्यानंतर त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांची भूक कमी झालेली पाहायला मिळत असते. त्यांच्या शरीरावरती तणाव आलेला आपल्याला पाहायला मिळत असते. त्यांचे पचन बिघडलेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. तर त्या ठिकाणी जर आपण त्यांच्या आहारामध्ये या लिव्हर टॉनिकचा वापर केला, तर आपल्याला या समस्या त्या ठिकाणी जाणवणार नाहीत आणि आपल्या गोठ्यावरती ही जी नवीन खरेदी केलेली गाई किंवा म्हैस आहे, तर ती लवकरात लवकर सेट करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये खूप सारे लिव्हर टॉनिक अवेलेबल आहेत. ब्रोटॉन असेल, लिओफेरॉल असेल, फिटाकाइन लिव्ह असेल, लिव्ह 52 असेल, यांसारखे खूप सारे ब्रँड आहेत. यापैकी आपण कुठल्याही औषधांचा वापर आपल्या या गायीमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. यामध्ये आपले गाभण पशु असतील त्यांच्यामध्ये देखील करू शकतो. आपले व्यालेले पशु असतील त्यांच्यामध्ये देखील करू शकतो. लिव्हर टॉनिक शक्यतो प्रेग्नन्सी सेफच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आपण आपल्या या सर्व पशूंमध्ये या लिव्हर टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या या पशूंना चांगले फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, पुढची जी काही उपाययोजना आहे, तर ती म्हणजे त्या गायीचे जर त्या पहिले जो काही मालक असेल त्याने जर 3 महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी डिवॉर्मिंग केलेले नसेल, तर आपण त्याचे डिवॉर्मिंग जे आहे, तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये जर आपले गाभण पशु असतील, तर त्यांच्यामध्ये आपण फेनबेंडाझोल या औषधाचा वापर करू शकतो आणि आपले व्यालेले पशु असतील, तर त्यांच्यामध्ये आपण अल्बेंडाझोल या गोळीचा किंवा लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे बाह्य परजीवी आहेत, तर त्यांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो.
मित्रांनो, या जर आपण 5-6 उपाययोजना ज्या आहेत, त्या जर आपल्या नवीन गायी खरेदी केलेल्यामध्ये आपण त्या ठिकाणी वापरल्या, तर आपल्याला आपल्या या नवीन गायीला तिला निरोगी ठेवण्यासाठी, तिच्यामध्ये होणारे जे काही आजार आहेत, तर ते टाळण्यासाठी, तिला लवकरात लवकर आपल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी सेट करण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण आपल्या गोठ्यावरती जर त्या ठिकाणी नवीन गाय खरेदी केली, तर ती कशी आपण लवकरात लवकर आपल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी सेट करू शकतो, तिला आजारांपासून त्या ठिकाणी दूर ठेवू शकतो. तर या विषयावरती आज आपण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यावरती जर नवीन पशु खरेदी केलेले असतील, तर त्यामध्ये आपण या उपाययोजना नक्की त्या ठिकाणी अंमलात आणा. आपल्याला 100% चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.